नमस्कार मंडळी, हॅलो फूडी. तर आजचा आपला रंग आहे लाल. दिवस दुसरा, नवरात्रीचा. तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बघत आहोत आणि ती आपल्याला उपवासाला सुद्धा चालणार आहे. तर एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे मी. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. तर आपण काय केलेलं आहे, रताळा जे असतं ते रताळा आपण उकडलेलं आहे आणि उकडून ते अर्ध्या तासानंतर आपण ते किसायला घेतलेलं आहे, कारण त्याच्यात मॉइश्चर कंटेंट जास्त असतो. त्याच्यामुळे मग आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो अगदी परफेक्ट होणार नाही. त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे. तर रताळे आपण 2 रताळे घेतलेले आहेत. ते अर्ध्या तास 1 तासापूर्वी आपण उकडलेले आहेत आणि मगच ते यूज करायचे. तर त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, आलं किसून घालायचे त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं टेस्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण आलं किसून घालायचं आहे. आणि आलं किसून घातल्यानंतर फक्त आणि फक्त अर्धा बटाटा, थोडं बाइंडिंगसाठी फक्त आणि फक्त अर्धा बटाटा घालायचा. पूर्ण हा स्वीट पटॅटो म्हणजेच रताळू आपल्याला हवं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना ते असं किसणीमधूनच त्याला काढायचं आहे. म्हणजे कसं जाड कुठली गोष्ट राहणार नाही. त्याच्यामुळे आपली टिक्की जी बनवणार आहोत आपण ती एकदम मस्त बनते. आणि ही टिक्की आहे ती हाताळायला थोडी अवघड आहे, म्हणजे थोडी तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे ती केअरफुली हँडल करायची. त्याच्यानंतर मस्तपैकी मिरची बारीक करून टाकायची. ह्याच्यामध्ये आपण मिरचीची पावडर, फक्त मिरचीची पावडरसुद्धा जी उपवासाला चालते ती आपण टाकणार आहोत. जर मिरची नसेल टाकायची तुम्हाला तर ती तसंही चालेल. आणि मी दोन्ही टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पिंक सॉल्ट आणि मीठ टाकलेलं आहे. आता आपण ते जी मिरचीची पावडर आहे फक्त ती टाकायची. त्याच्यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्यांची कूट टाकायचं त्याच्यामध्ये. आणि आपण नंतर एक मस्त इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर किसून टाकायचं. तुम्ही पनीर स्किपही करू शकता. असं नाही आहे की त्याच्यात पनीर टाकलंच पाहिजे. विदाऊट पनीरची सुद्धा टेस्ट खूप छान लागते. जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नका टाकू. ह्याच्यात तुम्ही जिरंही टाकलं तरी चालेल जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर. ह्याच्यानंतर मस्तपैकी सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जास्तही त्याला मळायचं नाही आहे, कारण ते मग जास्त पातळ होत जातं. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्या पिठाची. अशा प्रकारे आपण आता त्याच्या टिक्क्या बनवून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा टिक्क्या बनवून घ्या. बघू शकता कशा प्रकारे ती टिक्की मी बनवत आहे. तर थोडंसं मळून घ्यायचं आहे जर टिक्की फुटत असेल तर. आणि मस्तपैकी अशा साईजच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या बनवून घेऊया. आपल्या सर्व टिक्क्या बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी टिक्क्या तयार झालेल्या आहेत. ह्या सुद्धा हाताळायला थोडं केअरफुली हाताळायचं. त्याच्यानंतर मेन आपल्याला शालो फ्राय करायचं आहे. आपल्या उपवासामध्ये जास्त तेलाचं सेवन करणं आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आपल्या डोकेदुखी वगैरे अशा प्रकारचे अनेक आजार उद्भवतात. तर आपण थोडंसं पॅनवरती तेल पसरवून घ्यायचं, जसं मी पसरवले तसं. आणि ह्या टिक्क्या हळूहळू त्याच्यावरती लावून घ्यायच्यात आणि मस्त दोन्ही साईडनी क्रिस्पी करायच्यात. शालो फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त तेलाचा वापरही करायचा नाही. अशा प्रकारे टिक्क्या आपण मस्तपैकी दोन्ही साईडनी क्रिस्प करून घेऊया. ह्याही टिक्क्या शालो फ्राय करून खूप छान लागतात. सो उपवासासाठी या नवरात्रीमध्ये हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करून पहा. खूप छान आणि टेस्टी आहे, हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्ही नक्की करू शकता. आणि तुम्ही तिखटाच्या ऐवजी फक्त मिरची वापरलीत किंवा मिरचीच्या ऐवजी फक्त तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल. तर दोन्ही साईडनी आपल्या टिक्क्या आता व्यवस्थित क्रिस्प होत आहेत. एक साईड आपली झालेली आहे, दुसरी साईड पण आपली झालेली आहे. तर आपल्या टिक्क्या मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून पहा. ह्या टिक्क्या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. उपवास असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्या